हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 7. आता वंदीन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारिली निजधामी पाचही जेणे. आता वंदीन सद्गुरु स्वामी. श्री शारदा मातेला नमन करून झाल्यावर श्री समर्थ आता ही वाग्देवी शारदा वापरून जे आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात, त्याचा मार्ग दाखवतात, आपल्या आत्म परब्रह्माचे दर्शन घडवतात, त्या सद्गुरूंना वंदन करत आहेत. सद्गुरूशिवाय आपण आत्मज्ञानी होणे जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी जन्मतः विदेही असावे लागते. ते पूर्व सुकृत असते. ते महाभाग्यशाली असणे असते. परंतु सर्वसामान्यपणे आपल्याला सद्गुरू वाचून आत्मज्ञान शक्य नाही. सद्गुरूची कृपादृष्टी असावी. आपला आदर त्याच्यापुढे व्यक्त व्हावा, आपला अहंकार त्याच्यापुढे लीन व्हावा, आपल्यात नम्रता यावी, इत्यादी अशा विविध कारणाने सद्गुरूला वंदन करावे. सद्गुरूला वंदन केल्यावर स्वाभाविकच त्याच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळतात. हे त्याने आपल्याला शिष्य साधक म्हणून स्वीकारल्याचे लक्षण असते. सद्गुरूला वंदन केल्यामुळे आपला आदर्श कोण आहे याची जाण आपल्याला सतत राहते. आपल्या गुरुला चार चौघात मान खाली घालायला लागेल असे कृत्य आपल्याकडून होत नाही. उलट आपल्या गुरुचा नावलौकिक वाढेल असेच कृत्य आपल्याकडून होत राहते. आपला सद्गुरू कसा आहे किंवा तो कसा असावा हे श्री समर्थांनी पुढील ओळीत सांगितले आहे. ते फार महत्त्वाचे आहे. याची जाण ठेवून त्याप्रमाणे आपण व्हायचे आहे. तरच या वंदन करण्याला काही अर्थ आहे, त्याचे सार्थक होणे आहे. जेथे राहिले तोची मी. आपला सद्गुरू महान आहे. त्याच्या महानतेचे लक्षण श्री समर्थ येथे सांगत आहेत. सद्गुरूचे अंगी आपला महामंत्र ओम तत्सत्वम असी भिनलेला आहे, वास्तव्याला आहे. श्री समर्थ येथे सांगतात, जेथे राहिले तोची मी. ह्या मंत्राच्या जाणीवेने सद्गुरू जीवन जगतो आणि म्हणूनच तो सद्गुरू आहे. आपण अंशात्मा आहोत या जाणीवेनेच सद्गुरू व्यवहार करत असतो. या ब्रह्मांडात आत्म परब्रह्म हेच एकमेवा द्वितीय सत्य आहे. येथे त्यामधूनच सर्व काही निर्माण झालेले आहे. याचा अर्थ आपण त्याचाच अंश आहोत. आपण सजीव आहोत. चैतन्याशिवाय देह जीवित असणे शक्य नाही. यामुळे आपल्या देहात त्याचा अंश निवास करत आहे. हा देहातीत निवासी म्हणजे आपण स्वतः आहोत. आपण आत्मपरब्रह्माचा अंश आहोत. ही जाण सतत असणे महत्त्वाचे आहे. जी जाण असली की आपल्या हातून नेहमी योगिक कृत्यच होत राहते. त्या योगे आपण आत्मप्रेरणेने वर्तन करतो. यामुळे सहजच आपले संचित त्यात भर न होता संपते आणि आपण मुक्त होतो. आपल्या अंगी ही जाण सद्गुरूच्या पावन सानिध्याने, त्याच्या आदर्शाने, त्याच्या अनमोल अशा उपदेशाने, त्याने सांगितलेल्या साधना उपासनेने, त्याप्रमाणे होत असलेल्या आपल्या आचरणाने भिनली पाहिजे. त्यासाठी आपण सद्गुरूने सांगितलेली साधना उपासना दृढ चालवावी. म्हणजे काय आणि कसे होते आणि आपण महामंत्र कसे जगू लागतो ते श्री समर्थ पुढे सांगत आहेत. आणि निवारिली निजधामी पाचही जेणे. निज म्हणजे उपजत, मूलभूत. आपले निजस्थान योगधाम आहे. योगधामी पुरुषोत्तमाचा निवास आहे. आपण तेथून
त्याचा अंश म्हणून देह धारण केलेला आहे. या सृष्टीलीलेचा आस्वाद घेऊन 84 लक्ष जन्माचे फेरे पूर्ण करून मुक्त होऊन त्या निजधामी आपल्याला जायचे आहे. त्यासाठी आपल्याला या विश्वाच्या पलीकडे जायचे आहे. येथे जरी आपण सायुज्यमुक्त झालो असलो तरी आपल्याला या विश्वाच्या पलीकडे जायचेच आहे. तेथे एकतर मुक्त होऊन त्या पुरुषोत्तमात आपल्या विश्वजननीत विसावायचे आहे किंवा सायुज्यमुक्त होऊन त्या विश्वमातेला वंदन करून त्याचे कार्य करायला आपल्या मर्जीने पुन्हा या विश्वात प्रवेश करायचा आहे. तथापि यासाठी श्री समर्थ सांगतात की आणि निवारली निजधामी पाचही जेणे. त्यासाठी आपण सद्गुरूच्या कृपेने पंचमहातत्वे पार करून निजधामी यात्रा करतो. श्री समर्थ येथे सांगतात की सद्गुरूने उपदेश केलेली साधना उपासना करून आपण पंचमहातत्वे पार करण्याचे दिव्य करतो. त्या पाचही महातत्वांचे निवारण करतो, त्यांचा त्याग करतो. त्या योगे आपण पंचमहातत्वे भेदून त्या पलीकडे निजधामी दाखल होतो आणि मुक्त सायुज्यमुक्त होतो. पृथ्वीचा गुण आहे गंध. पृथ्वी म्हणजे ढोबळमानाने येथील वस्तू जगत. यामुळे आपल्याला पृथ्वीवरील भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेचे महाआकर्षण आहे. हे असे वस्तू जगत आपल्याला आपला देह जीवित राहावा म्हणून भगवंत श्रींनी उपलब्ध करून दिलेले आहे. परंतु एवढ्याने आपले समाधान होत नाही. आपण आपली गरज भागली, देह जीवित राहिला तरीही हे वस्तू जगत हावरटासारखे वापरतच असतो. हे आकर्षण इतके महाभयावह आहे की आपण पृथ्वीवरील वस्तू जगताने समाधानी होत नाही, तर आपण त्या बिचाऱ्या पृथ्वीला खणून तिच्यामधील तिचे रक्त, मांस, झाडे म्हणजे इंधन, खनिज, धातू असलेले वस्तू जगतही ओरबाडून काढतो. त्या बिचाऱ्या पृथ्वीला यामुळे जखमा होतात, याचे भान आपल्याला नाही. तसेच यामुळे पृथ्वी नष्ट होईल याचा पोचही आपल्याला राहिलेला नाही. इतके आपण अधम आहोत. तथापि सद्गुरूमुळे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा याचा नेमका अर्थ उमजतो. त्यायोगे आपण कर्मयोग करून आपल्याला अत्यावश्यक इतकेच वस्तुजगत वापरून बाकी मिळकत आपण प्रभू सेवेसाठी वापरतो. आपण सत्यार्थाने जीवन जगतो. यायोगे आपले संचित संपते. अशा प्रकारे आपण या भौतिक वस्तू जगतापासून, पृथ्वीपासून मुक्त होतो. 2 आप. आप म्हणजे पाणी. पाण्याचा गुण आहे रस, प्रवाहित होणे. आपण किंचितही स्थिर राहू शकत नाही. आपण काही सेकंदही विचार न करता स्थिर असू शकत नाही. यामागे आपले मन असते. वेड लागलेला जसा सतत स्वतःशी बोलत असतो तसे वेड लागल्यासारखे आपण सतत प्रत्येक सेकंदाला काही ना काही विचार करत असतो. एका विचारामधून उड्डाण करून आपण दुसऱ्या आणि मग दुसऱ्यामधून तिसऱ्या असे सतत विचार करत असतो. इतके आपण मनाच्या आहारी गेलेले आहोत. यामुळे आपल्याला भौतिक भोगापवर्गतेचे आकर्षण आहे. पुरुषोत्तम योगधामी स्थिर आहे आणि मौन आहे. आपण त्याच्या बरोबर विरुद्ध आचरण करत असतो. परंतु सद्गुरूच्या साधना उपासना या योगे आपण एका जागी स्थिर राहायला शिकतो. आपली देहादी इंद्रिये प्रशांत होतात. आपण सतत महामंत्राचा जप करत असतो. यामुळे भौतिकाच्या दृष्टीने आपण मौन होतो.
आपण स्थिर राहिलो की आपले मन निष्प्रभ होते, परंतु ते स्थिर राहू शकत नाही आणि म्हणून कंटाळून तेही आपल्याला अध्यात्मासाठी साथ देऊ लागते. अशा प्रकारे स्थिर स्थित प्रशांत होऊन आपण आप या तत्वापासून मुक्त होतो. 3. तेज. तेज म्हणजे ऊर्जा, ऊब, चैतन्य. तेज याचा गुण आहे रूप. आपण नेहमी प्रकाशित झालेल्या वस्तू पाहतो. काळोखात असलेल्या वस्तू आपण पाहू शकत नाही. यामुळे तेज आपल्याला वस्तूंचे रूप दाखवत असते. यायोगे आपण वस्तू पाहतो, ओळखतो, त्या रूपाने भाळतो, त्याकडे आकर्षित होतो आणि त्यांचा उपभोग घेतो. पुरुषोत्तम अरूप आहे, अदृश्य आहे, निराकार आहे. अशा प्रकारे पुरुषोत्तम तेजाच्या गुणाविरुद्ध आहे. सद्गुरूच्या उपदेशाने साधना उपासना करून आपण विदेही होतो. या भौतिकापासून आपण अलग विलग होतो. आपल्याला सर्वत्र आत्मदर्शन होऊ लागते. आपल्याला अन्य भाव राहत नाही. सर्वत्र त्या प्रभू विभूचे दर्शन होत असते. आपल्याला भौतिकाच्या रूपाचे आकर्षण राहत नाही. आत्म परब्रह्म स्वयंभू आहे, स्वयंप्रकाशित आहे. त्याला तेजाकडून प्रकाशित करून रूप द्यावे लागत नाही. या योगे आपल्याकडून तेजाचा त्याग केला जातो. 4. वायू. वायू याचा अर्थ आहे वारा, हवा इत्यादी. वायूचा गुण आहे स्पर्श. वारा वाहतो, आपल्याला स्पर्श करतो, त्यामुळे आपल्याला हवा जाणवते. भौतिक वस्तू जगत जाणवते. भौतिक वस्तू जगताच्या स्पर्शामुळे आपण त्याच्या भोगापवर्गतेकडे आकर्षित होतो. येथे गैरसमज दूर करावा. वायू म्हणजे श्वसन, प्राण नाही. विश्वजननीकडून अंशात्म्याला सतत प्राणाचा पुरवठा होत असतो. त्यातील वायू वाहक असतो आणि त्यायोगे आपले श्वसन सुरू असते. आपण जीवित असण्याचा तो पुरावा असतो. यामुळे वारा नसला तर आपल्याला प्राणाचा पुरवठा होऊ शकत नाही. आपला जीव कासावीस होतो, आपल्याला गुदमरायला होते. अशा प्रकारे प्राण आणि वायू इतके एकरूप होतात की आपण गैरसमज करून घेतो की वायू म्हणजे प्राणवायू. आपण सद्गुरूच्या साधना उपासना या योगे अस्पर्श योग प्राप्त केलेला असतो. नारळात खोबरे वाळते, तथापि ते नारळ सोडून जात नाही. ते नारळात असूनही नारळात नसल्यासारखे असते. याप्रमाणे आपण भौतिकात देह धर्मापुरतेच असतो. अन्य वेळी आपण त्या भौतिकात असूनही नसल्यासारखेच असतो. अशा प्रकारे आपण अस्पर्श योगाने वायूपासून मुक्त होतो. 5. आकाश. आकाश याचा गुण आहे शब्द. पुरुषोत्तम शब्दातीत आहे, तथापि तो शब्दाशिवाय समजत नाही. परंतु जेव्हा सद्गुरूच्या कृपेने जाणला जातो तेव्हा आपण शब्दातीत होतो आणि आपल्याला ते दिव्य दर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. त्यायोगे आपण मौन होतो. अशा प्रकारे आपण मौन होऊन आकाशापासून मुक्त होतो. अशा प्रकारे आणि निवारली निजधामी पाचही जेणे. आपण पंचमहातत्वे भेदून त्या पलीकडे निजधामी दाखल होतो आणि मुक्त सायुज्य मुक्त होतो. ही सर्व सद्गुरूची कृपा असते. हा सद्गुरूचा महिमा असतो. असा सद्गुरू असतो आणि आपल्यालाही तो तसा करतो. यास्तव श्री समर्थ सद्गुरूला वंदन करत आहेत. हरिओम.